मित्रांनो, माय स्ट्रगल फॉर एन एज्युकेशन हा जो लेसन आहे तुम्हाला सिलेबसमध्ये आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट लेसन आहे हा. कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आहेच, परंतु या धड्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे. या लेसनचे जे लेखक आहेत ते आहेत बुकर टी वॉशिंग्टन. इमॅजिन, आपल्याला हे एका अशा काळामध्ये घेऊन जात आहे ज्या काळामध्ये ब्लॅक लोकांना एज्युकेशन घेण्याची परमिशन नव्हती, त्यांच्यासाठी शाळाच उपलब्ध नव्हते. सगळे जे शाळा होते ते व्हाईट लोकांसाठी होते. आणि अशात बुकर टी वॉशिंग्टन जे आहेत यांना मात्र शिक्षणाची खूप ओढ होती, आवड होती, परंतु हे एज्युकेशन घेऊ शकत नव्हते बिकॉज स्कूल्स वेअर ओपन ओनली फॉर द व्हाईट पीपल. इमॅजिन करा की आज अगदी सहजपणे आपण शिक्षण घेऊ शकतो. शिक्षणाला आपण अतिशय कॅज्युअली घेतो, लाईटली घेतो, परंतु आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल, त्याच्या जीवनातल्या संघर्षाबद्दल अभ्यासणार आहोत ज्याला शिक्षण घ्यायला खूप अडचणी आल्या आणि त्या सगळ्या अडचणीवर मात करून त्याने शिक्षण घेतलं. आता बुकर टी वॉशिंग्टन जे होते हे एका लहान असताना, कारण की घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती, ब्लॅक जे लोक होते त्या काळामध्ये गरीब होते, त्यांना बरेचसे अधिकार नव्हते, त्यामुळे ते खूप काही गोष्टी करू शकत नव्हते, त्यामुळे ते साहजिकच गरीब होते. आणि गरीब असल्यामुळे, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे हे एका माईनमध्ये काम करायचे. आता माईन म्हणजे काय? माईन म्हणजे खाण. आता ती खाण कुठली असू शकते. माईनमध्ये काम करत असताना यांना असं कळलं, काही वरिष्ठ दोन माणसं होते तिथं, त्यांच्याकडून की व्हर्जिनियामध्ये, व्हर्जिनिया हा अमेरिकेतला एक प्रदेश आहे, एक कदाचित शहर आहे, त्या व्हर्जिनियामध्ये ब्लॅक लोकांसाठी, स्पेशली ब्लॅक लोकांसाठी एक शाळा ओपन झालेली आहे. परंतु ज्या ठिकाणी लेखक राहत होते त्या ठिकाणपासून व्हर्जिनिया हा जो प्रांत होता खूप दूर होता. आणि जेव्हा ऐकलं बुकर टी वॉशिंग्टनने की यार व्हर्जिनियामध्ये एक शाळा आहे जी ब्लॅक लोकांना एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे, तेव्हाच त्यांनी ठरवलं की मी तिथं जाणार आणि शिक्षण घेणार. परंतु हे एवढं सोपं नव्हतं, खूप कठीण होतं. आणि हेच आपण या धड्यामध्ये बघणार आहोत की त्यांना काय काय स्ट्रगल्स फेस करावे लागले त्या ठिकाणी जाण्यासाठी. हे जे लोक होते हे जेव्हा आपसामध्ये बोलत होते तेव्हा ते शाळेबद्दल बोलत होते. शाळेबद्दल ते डिस्क्रिप्शन देत होते की शाळा खूप मोठी आहे, चांगली आहे, ब्लॅक लोकांसाठी आहे. आणि त्या शाळेचं जे नाव आहे ते आहे हॅम्प्टन नॉर्मल अँड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इन व्हर्जिनिया. तुम्ही इथं बघू शकत असाल, हे जे आहे, ही जी लाईन आहे, तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकात तुम्ही पाहून टाकाल, हॅम्प्टन नॉर्मल इन्स्टिट्यूट इन व्हर्जिनिया. आता झालं काय की जे आपले लेखक आहेत यांना तर फार ठरवलं की मी तिथं जाणार, पण जायचं कसं? कारण की तितक्या दूर जायला आहे. ॲक्च्युली आपल्या सिटीच्या बाहेर कधी बुकर टी वॉशिंग्टन निघालेच नव्हते आणि व्हर्जिनियामध्ये जायला पैसे खूप लागणार होते, खूप लांब प्रवास होता. अमेरिका हा देश खूप मोठा आहे आणि लहान असल्यामुळे तेवढ्या दूर जाणं हेही फार अवघड होतं. पैसेही लागत होते ट्रेननी बसनी प्रवास करायला. मग पैसा कसा कमवायचा? तर यांनी काय केलं, त्यावेळेस जवळपास तिथंच त्यांच्या घराजवळ, आफ्टर, एक थोडेसे काही लाईन्स मी वाचतो इथं, आफ्टर हिअरिंग ऑफ द हॅम्प्टन इन्स्टिट्यूट आय कंटिन्यू टू वर्क फॉर फ्यू मंथ्स लॉंगर इन द कोल माइन. कोळशाच्या खाणीमध्ये काही महिने यांनी काम केलं, परंतु यांच्या डोक्यामध्ये सतत हॅम्प्टनमध्ये असलेल्या स्कूलबद्दलचेच विचार यायचे. आणि यांनी ठरवलं की आपण जर या माईनमध्ये राहिलो तर फार काळ आपण म्हणजे आपल्याला हॅम्प्टनला जाताच येणार नाही, इथून बाहेर निघलं पाहिजे. त्याच वेळेस यांना एक चान्स मिळाला एका लेडीच्या घरी काम करण्यासाठी. आता ही जी लेडी होती ही होती यांकी. यांकी एक इनफॉर्मल वर्ड आहे, टर्म आहे, जो नॉर्थवरून आलेल्या अमेरिकन लोकांसाठी यूज केला जातो. तर ही जी यांकी वुमन होती, तिचं नाव होतं मिसेस रफनर. मिसेस रफनर आपल्या परिसरामध्ये एक स्ट्रिक्ट, डिसिप्लिन आणि एकदम कडक स्वभावाची बाई म्हणून प्रसिद्ध होती. आणि हिला काही माणसांची गरज होती घरकामांसाठी. तर लेखकाने काय केलं, हाऊसमेड म्हणून आपल्या आईचं
नाव समोर केलं आणि छोटे मोठे घरचे कामं, साफसफाईचे कामं करण्यासाठी स्वतःचं नाव पुढे केलं आणि तो तिथं कामाला लागला. याला तिथं सॅलरी म्हणून $5 महिन्याचे मिळायचे पर मंथ, $5. रफनर्स हाऊस दॅन रिमेन इन द कोल माइन अँड सो माय मदर applied to her for the vacant position. I was hired at a salary of $5 per month. आईलाही जॉब भेटला आणि यांनाही जॉब भेटला. I had heard so much about Mrs. Ruffner's severity that I was almost afraid to see her and trembled when I went into her presence. I had not lived with her many weeks. However, before I began to understand her, I soon began to learn that first of all, she wanted everything kept clean about her, that she wanted things. आता काय झालं बघा, रफनरबद्दल बऱ्याचशा गोष्टी लेखकाने ऐकलेल्या होत्या की ती अतिशय स्ट्रिक्ट बाई आहे आणि याला असं वाटलं की मी तिच्याकडे काम कसं काय करणार, ही मला पहिल्याच दिवशी काढून टाकेल. परंतु असं झालं नाही. काही महिने तिच्या घरी घालवल्यानंतर, कामं केल्यानंतर लेखकाला हे समजलं की ही जी बाई आहे, जरी स्वभावाने कडक असली तरी तिला तिच्या काही गोष्टी डिमांड्स आहेत, त्या डिमांड जर आपण पूर्ण केल्या तर आपण इथं काम करू शकतो. मिसेस रफनर ज्या होत्या यांना एकदम क्लीन आणि नीट काम हवा होता. म्हणजे त्यांना कसं वाटायचं की घरचं जे काम आहे, साफसफाईचं काम आहे, क्लिनिंगचं काम एकदम नीट आणि क्लीन पाहिजे. कामामध्ये हलगर्जीपणा यांना आवडत नव्हता आणि आपला जो लेखक आहे हा कामामध्ये एक्सपर्ट होता. सगळे कामं हा प्रॉपरली करायचा, त्यामुळे याला मिसेस रफनर कडून कधीच त्रास झाला नाही. आय कॅन नॉट नाव रिकॉल हाऊ लाँग आय लिव्ड विथ मिसेस रफनर. तर किती महिने वर्ष तिथं गेली हे अजूनही लेखकाला कळत नाही आहे. परंतु हॅम्प्टनला निघण्यापूर्वी पर्यंत तो तिच्याकडे काम करत राहिला आणि तिथलं काय एक्सपिरियन्स तो आपल्याशी शेअर करत आहे. बट आय थिंक इट मस्ट हॅव बीन अ इयर. जवळपास 1 वर्ष तो तिथे राहिला तिच्याकडे. आय अँड अ हाफ ॲट एनी रेट म्हणजे 1-1.5 वर्ष तिथं तिच्याकडे त्याने काम केलं. आय हिअर रिपीट व्हॉट आय हॅव सेड मोर दॅन वन्स बिफोर, that the lessons that I learned in the home of Mrs. Ruffner were as valuable to me as an education. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. रायटर इथं ॲक्सेप्ट करतात की मिसेस रफनरच्याकडे त्यांना जे काही शिकायला मिळालं ते कुठल्याही एज्युकेशनपेक्षा कमी नव्हतं. लेखक असं म्हणतो की तिच्याकडे मी काय शिकलो, मी हे शिकलो की घरच्या वस्तू किंवा घर कशा प्रकारे क्लीन ठेवला पाहिजे, नीट नेटका ठेवला पाहिजे. ह्या ज्या बेसिक व्हॅल्यूज आहेत जो लेखक तिच्याकडे शिकला तो आयुष्यभर कधी विसरला नाही. आजही लेखक असं म्हणतो की मी माझं घर अतिशय क्लीन ठेवतो, मला अस्वच्छता आवडत नाही. एखादी वस्तू ज्या ठिकाणी ठेवली असेल त्याच ठिकाणी ठेवली पाहिजे, प्रॉपर पोझिशनमध्ये ती वस्तू ठेवली पाहिजे. कुठेही कोणतीही वस्तू मी आताही ठेवत नाही आणि कोणी ठेवलेलं मला आवडतसुद्धा नाही. आय नेव्हर सी बीट्स ऑफ पेपर स्कॅटर्ड अराउंड अ हाऊस. घराजवळ जर काही कचरा पडलेला असेल, काही कागदाचे तुकडे पडलेले असतील, मी उचलून फेकून देतो, मी तिथं ठेवत नाही. In the street that I do not want to pick them up at once. I never see a filthy yard that I do not want to clean it. A paling of a fence that I do not want to put it on. Unpainted or unwashed house. घराला रंग झालाच पाहिजे, घराची साफसफाई झालीच पाहिजे. रस्त्यावर कचरा असेल घराजवळच्या तर तोही क्लीन झालाच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणाबद्दल, स्वच्छतेबद्दल लेखक जो आहे तो मिसेस रफनरकडून शिकला आणि याचा त्याला समोर खूप फायदा झाला. फ्रॉम फिअरिंग मिसेस रफनर आय सून लर्न टू लुक अपॉन हर ॲज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. बघा काय झालं की मिसेस रफनरचा स्वभाव खूप कडक होता, खूप स्ट्रिक्ट डिसिप्लिनियर त्या व्यक्तिमत्व होत्या. परंतु लवकरच लेखक आणि तिच्यामध्ये दोघांमध्ये एक मैत्री निर्माण झाली.
कारण की लेखकाचं काम चांगलं होतं आणि काम बोलतो. तुमचं काम चांगलं असेल तर कोणीही तुमच्याशी जवळीक निर्माण करतो. When she found that she could trust me, she did so implicitly. During one or two winters that I was with her, she gave me an opportunity to go to school for an hour in the day during a portion of the winter months. But most of my studying was done at night, sometimes alone, sometimes under someone whom I could hire to teach me. आता काय झालं की हा ट्रस्ट जेव्हा संपादन केला लेखकाने, तर मिसेस रफनर यांना सुद्धा वाटलं की मुलगा चांगला आहे आणि विंटरमध्ये, हिवाळ्यामध्ये जेव्हा लेखकाला वाटलं की मी एज्युकेशन घ्यावं, तर एका तासासाठी ती त्याला शाळेमध्ये जाऊ देण्याची तिने परमिशन दिली की तू 1 तास जाऊन शाळेमध्ये शिकू शकतो. बराचसा वेळ लेखक जो होता तो घरीच रात्री अभ्यास करायचा किंवा नंतर मग मात्र तो त्याने एक टीचर हायर केला होता जो त्याला शिकवायचा. म्हणजे बघा की जी बाई इतरांना एंटरटेन करत नव्हती, ती लेखकाला मात्र शाळेत जाऊ द्यायला सुद्धा तयार होती आणि त्याला अभ्याससुद्धा करू देत होती. इट वॉज वाय लिव्हिंग विथ हर दॅट आय बिगन टू गेट टुगेदर माय फर्स्ट लायब्ररी. आणि तिच्या घरी राहत असताना लेखकाने स्वतःची पहिली एक लायब्ररी तयार केली. आय सिक्युअर्ड अ ड्राय गुड्स बॉक्स. एक छोटासा बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये तो आपले काही पुस्तकं ठेवायचा आणि अशा प्रकारे त्याची स्वतःची एक छोटीशी लायब्ररी तयार झाली. एक विचार करा मित्रांनो की आपल्याकडे लायब्ररी आहे का? आपण तेवढं पुस्तकं वाचतो का? आपल्या घरी तर खूप जागा आहे, परंतु आपली स्वतःची लायब्ररी नसेल, आपण कधी तयारच केली नाही. ज्या व्यक्तीला गरज असते ना, तो कुठूनही मार्ग शोधून काढतो आणि आपल्या गरजा पूर्ण करतो. सहजासहजी जर गोष्टी मिळत असतील तर आपल्याला त्याची किंमत नसते. Notwithstanding my success at Mrs. Ruffner's, I did not give up the idea of going to the Hampton Institute. रफनरकडे लेखकाला लायब्ररी मिळाली, शाळेत जायची संधी पण मिळाली काही काळापुरता, परंतु यामुळे लेखकाचा हॅम्प्टनला जाण्याचं स्वप्न मात्र भंग झाला नाही. इन द फॉल म्हणजे पतझड ज्याला म्हणतो आपण, पानगळ जी असते झाडांची, 1872ची गोष्ट आहे. फॉलमध्ये लेखकाने ठरवलं की आता मला हॅम्प्टनकडे जाण्याचे माझे प्रयत्न अधिक सक्षम केले पाहिजे. ऑल्दो ॲज आय हॅव stated, I had no definite idea of the direction in which Hampton was or of what it would cost to go there. I do not think that my one thoroughly sympathized with me in my ambition to go to Hampton, unless it was my mother, and she was troubled with a grave fear that I was starting out on a wild goose chase. झालं काय की तिच्याकडे तर लेखकाला अभ्यासाला वेळ मिळत होता, शाळेत कधी कधी शाळेतही जायत होता. तो एक टीचर त्याने हायर केला होता, परंतु ह्या सगळ्या गोष्टी इनफ नव्हत्या. त्याला खूप हायर एज्युकेशन घ्यायचं होतं, चांगलं एज्युकेशन घ्यायचं होतं आणि त्याने ठरवलं की यार आता इथून आपण पुढं गेलो पाहिजे. इथंच जर राहिलो तर माझं काही भलं होणार नाही. एक अडचण अशी होती की व्हर्जिनिया आहे कुठं, हॅम्प्टन आहे कुठं हेच त्याला माहीत नव्हतं. दुसरी गोष्ट, व्हर्जिनिया किंवा हॅम्प्टनला जायला किती पैसा लागेल हे त्याला माहीत नव्हतं. त्याच्याकडे तेवढा पैसाही नव्हता. आईला असं सतत वाटायचं की माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये जे भूत भरलेलं आहे हॅम्प्टनला जाण्याचं, हे तिला पटत नव्हतं. तिला असं वाटायचं की आपण गरीब माणसं, आपल्याकडे पैसा नाही, खायला बरोबर मिळत नाही आणि आपण कुठं त्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणार आहोत. तर तिला तर कधी याच्यावर विश्वास बसलाच नाही. परंतु आता मुलाची इच्छा होती त्यामुळे ती काही म्हणू शकत नव्हती. द स्मॉल अमाऊंट ऑफ मनी, खूप कमी पैसे होते यांच्याकडे, कारण की लेखकाला सावत्र वडील होते, तर सावत्र वडील यांच्याकडून पैसे घेऊन टाकायचे. आई सतत आजारी राहायची, तर आईच्या आजारपणाला पैसे लागायचे. भावाकडून मात्र यांना मदत झाली, कारण की भाऊ छोटा होता पण तो सुद्धा बाहेर कामावर जायचा आणि तो आपल्या लेखकाला मदत करायचा. काही डॉलर याच्याकडे जमा झाले होते. Perhaps the thing that touched and pleased me most in connection with my starting for Hampton was the interest that
मेनी ऑफ द ओल्डर, आता त्या ज्या एरियामध्ये हे राहत होते ना, त्या एरियामध्ये बरेचशा काळ्या लोकांच्याच एरियामध्ये राहतील ना, हे गोऱ्या लोकांच्या कॉलनीमध्ये राहू शकत नाही, परमिशन नव्हती. तर ज्यावेळेस त्या एरियामध्ये ही गोष्ट पसरली की आमच्यातला एक काळा मुलगा हॅम्प्टनला हायर एज्युकेशन घ्यायला निघतोय, जातोय, तर बऱ्याच लोकांनी मदत केली आणि सपोर्टसुद्धा केला लेखकाला. त्यांच्याकडे असेल त्या गोष्टी त्यांनी लेखकाला दिल्या. काही लोकांनी निकल दिले, बघा इथं निकल, काही लोकांनी निकल दिले, काही लोकांनी क्वार्टर दिले, पैसे दिले, काही लोकांनी रुमाल दिले. त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टी त्यांनी लेखकाला दिल्या की आमच्याकडून हे तेवढंफार सपोर्ट आहे तुला, तू जा शिक आणि आमच्या या काळ्या लोकांचं नाव वर ने. फायनली द ग्रेट डे केम, तो दिवस आला ज्या दिवशी लेखकाला निघायचं होतं. अँड ॲट स्टार्टेड फॉर हॅम्प्टन आय हॅड ओनली अ स्मॉल चीप सॅचल, एक छोटीशी पिशवी होती. सॅचल म्हणजे पिशवी, एक छोटीशी पिशवी होती. दॅट कंटेन व्हॉट फ्यू आर्टिकल्स ऑफ, काही म्हणजे काही कपडे होते, काही खाण्यापिण्याचे थोडं सामान असेल त्या सॅशलमध्ये. माय मदर ॲट टाईम वॉज रॅदर वीक, लेखकाची आई मात्र खूप वीक झाली होती आणि तिचं आरोग्य, हेल्थ खूप खराब झाली होती. लेखकाने जेव्हा आपल्या आईला पाहिलं निघताना तेव्हा त्याला असं वाटलं की कदाचित माझी आणि आईची शेवटची भेट आहे, याच्यानंतर मी तिला कधी बघू शकणार नाही, ती जिवंत राहते की नाही राहत याचीच त्याला शाश्वती नव्हती. परंतु आपल्या ध्येयापुढे त्यांनी याच्याकडेही लक्ष दिलं नाही, तो निघाला. त्याला फार वाईट वाटलं पण तो काही करू शकत नव्हता. ॲट दॅट टाईम देअर वेअर नो थ्रू ट्रेन्स, आता त्यावेळेस काही ट्रेन्स अवेलेबल नव्हते व्हर्जिनियाला जायला, कनेक्टिंग पार्ट ऑफ वेस्ट व्हर्जिनिया विथ ईस्टर्न व्हर्जिनिया. ट्रेन्स रॅन ओनली अ पोर्शन ऑफ द वे, म्हणजे अधूनमधून ट्रेन्स होते, डायरेक्ट ट्रेन नव्हती. जसं नागपूर ते मुंबई जसे आपल्याकडे ट्रेन्स आता अवेलेबल आहेत, 50 वर्षापूर्वी असे ट्रेन्स कदाचित अवेलेबल नसतील. तर मग तुम्हाला मुंबईला जायचं आहे ट्रेननी तर पुण्याला जा, पुण्यावरून जा, असं काहीतरी त्यासारखंच तिथंसुद्धा होतं. द डिस्टन्स फ्रॉम माल्डन टू, हा माल्डनला राहायचा, तर माल्डन टू हॅम्प्टन इज अबाउट 500 माइल्स, 500 माइल्स अंतरावर हॅम्प्टन होता, व्हर्जिनिया होता. आय हॅड नॉट बीन अवे फ्रॉम होम मेनी आवर्स बिफोर इट बिगॅन to grow painfully evident that I did not have enough money to pay my fare to Hampton. आता हॅम्प्टनला निघाला आणि रस्त्यावर काही तासा घालवल्यावर गाडीने म्हणा लेखकाला कळलं की यार माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी हॅम्प्टनकडे जाऊ शकेन. त्याला समजून गेलं, त्याला अंदाज आला. सुरुवातीला त्याला वाटलं की मी कसं तरी चालला जाईल, पण नंतर त्याला असा अंदाज आला की मुश्किल आहे, मी जाऊ शकणार नाही, खूप कमी पैसे माझ्याकडे आहेत. One experience I shall long remembered, I had been traveling over the mountain most of the afternoon in an old fashioned coach. ते एका ट्रेनमध्ये तो बसला होता आणि ट्रेनमधून जात असताना तो असं म्हणतो की हा अनुभव मी कधी विसरू शकणार नाही. ट्रेनमधून जात होता आणि मस्त हिली एरियातून जात होता, छान टेकड्या होत्या, जात होता. आणि जाताना झालं काय, मग रात्री बस थांबली, बसमधून ट्रेन थांबली एका कॉमन अनपेंटेड हाऊस कॉल्ड हॉटेल, एका घराजवळ. जुनी गोष्ट आहे, त्यावेळेस हॉटेलही तेवढे काही लक्झुरियस नव्हते. एका हॉटेलजवळ ती ट्रेन थांबली. सगळे पॅसेंजर खाली उतरले, सगळे वाईट लोक होते, फक्त हा एकच काळा त्या ट्रेनमध्ये होता. सगळेजण उतरले. आता त्या हॉटेलवाल्याने सगळ्या गोऱ्या लोकांना आतमध्ये घेतलं, परंतु लेखकाला मात्र घेतलं नाही, कारण की लेखक काळा होता. लेखकाने खूप रिक्वेस्ट केली, कारण की थंडीचे दिवस होते आणि ती थंडी इतकी भयानक होती की जर बाहेर विदाऊट प्रॉपर क्लोदिंग, विदाऊट प्रॉपर शेल्टर जर कोणी असेल तर कदाचित निमोनियाने तो मरून जाईल. लेखकाने त्या हॉटेलच्या ओनरला खूप रिक्वेस्ट केली की प्लीज वे टू बेग माय वे इन टू गुड ग्रेसेस लँडलॉर्ड फॉर दॅट सीझन इन द माउंटेन ऑफ द व्हर्जिनिया, परंतु त्याने परमिशन दिली नाही. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स इन फाइंडिंग आउट व्हॉट द कलर ऑफ माय स्किन मीन. त्यावेळेस लेखकाला कळलं की यार माणुसकी लोकांमध्ये नाही, मी फक्त काळा आहो म्हणून या लोकांनी मला बाहेर ठेवलं. मी अमेरिकेत राहतो या लोकांसारखाच, परंतु मला या हॉटेलमध्ये येण्याची परमिशन नाही आहे. आणि हे खरं होतं,
त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये 2 प्रकारचे हॉटेल असायचे. व्हाईट लोकांसाठी वेगळे हॉटेल, ब्लॅक लोकांसाठी वेगळे हॉटेल असायचे. व्हाईट लोक ब्लॅक लोकांच्या हॉटेलमध्ये जाऊन खात नव्हते आणि ब्लॅक लोकांना व्हाईट लोकांच्या हॉटेलमध्ये येण्याची परमिशन नव्हती. सो गेट थ्रू द नाईट माय होल सोल वॉज सो बेंट अपॉन रिचिंग हॅम्प्टन. परंतु जी इच्छा, प्रबळ इच्छा लेखकाच्या मनामध्ये होती हॅम्प्टनला जायची, त्या इच्छेने त्याला थंडीसुद्धा लागू दिली नाही. तो बाहेर राहिला. थंडी त्याच्यात काहीच करू शकली नाही, कारण की त्याच्या मनामध्ये हॅम्प्टनला जाण्याची इच्छाच होती आणि त्या इच्छेपोटी त्याला थंडीही लागली नाही. थंडी होती, परंतु त्याने ते सहन करून टाकली. मग नंतर तिथून मात्र तो चालत गेला काही काळपर्यंत, काही मैलापर्यंत चालत गेला पायी पायी. कोणाला मग बसवर लिफ्ट मागून तो गेला. बेगिंग राईड्स बोथ इन वॅगन्स अँड इन द कार्स. In some way, after a number of days, I reached the city of Richmond, Virginia. आता वर्जिनिया अबाउट 82 miles फ्रॉम हॅम्प्टन. रिचमंडमध्ये गेला आणि रिचमंडपासून जो हॅम्प्टन होता तो जवळपास 82 miles अवे होता. वेन आय रीच देअर, रिचमंडला जेव्हा हा पोचला तेव्हा तर लेखक पूर्णपणे थकलेला होता, भुकेला होता, खायला काही नाही, कारण की पैसे नव्हते. खूप परिस्थिती खराब होती. घाणेरडे कपडे झालेले होते, कारण की आंघोळ नाही खूप दिवसापासून. लेट इन द नाईट आय हॅड नेव्हर बीन इन अ लार्ज. आणि रिचमंड ही खूप मोठी सिटी होती. एवढ्या मोठ्या सिटीमध्ये तो कधी आलेलाच नव्हता यापूर्वी. धिस रॅदर ॲडेड टू माय मिझरी. व्हेन आय रीच रिचमंड आय वॉज कम्प्लिटली आउट ऑफ मनी. एकही पैसे त्याच्याकडे नव्हते. आय हॅड नॉट अ सिंगल अक्वाइंटन्स इन द प्लेस. आणि त्या ठिकाणी कोणीही ओळखीचा व्यक्ती नव्हता. अँड बीइंग अनयूज टू सिटी वेज आय डिड नॉट नो वेअर टू गो. आणि सिटीबद्दल काही माहीत नव्हतं, त्यामुळे कुठं जायचं, काय करायचं, काय खायचं, काम कसा मिळवायचा, काहीच गोष्ट त्याला माहीत नव्हत्या. आय अप्लाइड ॲट सेव्हरल प्लेसेस फॉर लॉजिंग बट दे ऑल वॉन्टेड मनी. लॉजिंगसाठी त्याने अप्लाय केलं की प्लीज मला राहू द्या, माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत, परंतु मी नंतर देईन, असं काहीतरी रिक्वेस्ट करून लॉजिंगसाठी त्याने अप्लाय केलं. परंतु पैसे नसल्यामुळे त्याला लॉजिंगही मिळाली नाही. दॅट वॉज व्हॉट आय डिड नॉट हॅव. नोईंग नथिंग एल्स बेटर टू डू आय वॉक द स्ट्रीट. मग तो रस्त्यावर चालू लागला असंच. काय करणार, पैसा नाही, काही नाही. मग तो चालायला लागला. आता जे होईल ते होईल. इन डुईंग दिस आय पास मेनी फूड स्टँड्स वेअर फ्राईड chicken and half moon apple pies were piled high and made to present a most tempting appearance. आता रस्त्यावरून चालत असताना स्टॉल्स असतात, खाण्याचे स्टॉल्स होते, फूडचे स्टॉल होते, फ्राईड चिकन होतं, पाईज होते, ॲपल पाईज होते, परंतु खाऊ शकत नव्हता कारण की पैसे नव्हते. इट सीम टू मी that I would have promised all that I expected to possess in the future to have gotten hold of one of those chicken legs or those pie, but I could not get either of these nor anything else to eat. खायला कसं मिळणार, पैसेच नाही आहेत ना. फक्त बघून मग तो आपलं मन शांत करू लागला. आय मस्ट हॅव वॉक द स्ट्रीट टिल आफ्टर मिडनाईट. मध्यरात्रीपर्यंत बिचारा चालतच राहिला, थकून गेला. बिकम अ सो एक्झॉस्टेड दॅट आय कुड वॉक नो लॉंगर. आता चालूही शकत नव्हता, शक्तीच नाही राहिली. आय वॉज टायर्ड, आय वॉज हंग्री, आय वॉज एव्हरीथिंग बट डिस्करेज. थकलेला होता लेखक, थकलेला होता, भुकेला होता, परंतु डिस्करेज झालेला नव्हता. म्हणजे आत्मविश्वास त्याचा खचलेला नव्हता. अजूनही त्याच्या मनामध्ये हॅम्प्टनला जाण्याची इच्छा होतीच, त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा होती. जस्ट अबाउट द टाईम व्हेन आय रीच एक्स्ट्रीम फिजिकल एक्झॉशन. खूपच मग तो थकला. आय केम अपॉन अ portion of a street where a broad sidewalk was considerably elevated. I waited for a few minutes till I was sure that no passerby could see me, and then crept under the sidewalk and lay for the night upon the ground with my satchel of clothing for a pillow.
आता रस्त्यावरून चालत असताना, आता रात्र झाली, मध्यरात्र झाली, खूप थकलेला होता. चालत चालत पाय आता पुढे टाकायची हिंमत होत नव्हती. शेवटी त्याने काय केलं, रस्त्याच्या बाजूला जे फुटपाथ असतात, हा फुटपाथ जो होता ना, तो रोडापासून थोडासा वर होता आणि खाली फुटपाथच्या खाली ओपन स्पेस होती. रोडापासून फुटपाथच्या खाली एक ओपन स्पेस होती, जिथं आरामात एक माणूस आतमध्ये जाऊन झोपू शकत होता. लेखकाने आजूबाजूला पाहिलं, लोकांची गर्दी कमी झाल्यावर तो सरळ त्या साईडवॉकच्या आतमध्ये गेला आणि झोपून गेला. इमॅजिन करा, अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. फुटपाथमध्ये तेवढ्या थंडीमध्ये, आणि आपल्याकडची थंडी काहीच नसते, अमेरिकेची जी थंडी असते ना भयानक असते, बर्फवृष्टी होते. तेवढ्या थंडीमध्ये तो त्या फुटपाथच्या पेवमेंटच्या खाली जी सॅचल त्याच्याकडे होती, त्याची पिशवी केली त्याने आणि झोपला तो खाली. किती स्ट्रगल केला हॅम्प्टनला जाण्यासाठी. दुसरा कोणी व्यक्ती असता त्याने तिथंच आपल्या सिटीमध्येच काम पाहिलं असतं आणि कसं तरी जीवन काढलं असतं. नंतर मग ॲज सून ॲज इट बिकम लाईट इनफ फॉर मी, सकाळ झाली आणि आय नोटीस दॅट आय वॉज नियर अ लार्ज शिप. लेखकाने पाहिलं की समोर एक खूप मोठी शिप आहे आणि त्या शिपवरून माल जो आहे ना, आयन जो आहे, आयन लोखंड, तो अनलोडिंग होत आहे. लोडिंग अनलोडिंगचं काम तिथं चालू आहे. लेखक त्या कॅप्टनकडे गेला. त्याने म्हटलं की सर, मी इथं काम करू शकतो का? कॅप्टनला माणसाची गरज होती. त्याने म्हटलं की ठीक आहे, तू करू शकतोस. आणि आणि त्याला तो काम मिळाला. द कॅप्टन हा व्हाईट मॅन होता, हू सीम टू बी काइंड हार्टेड. त्याने लेखकाला काम दिलं. आय वर्क लॉंग इनफ. खूप काम केल्यावर त्याला काही पैसे मिळाले आणि जसे पैसे मिळाले तसाच लेखकाने ब्रेकफास्ट केला. अँड इट सीम्स टू मी, ॲज आय रिमेंबर इट नाऊ, टू हॅव बीन अबाउट द बेस्ट ब्रेकफास्ट दॅट आय हॅव एव्हर इटन. खूप दिवसानंतर, खूप तासानंतर त्याला पोटभर ब्रेकफास्ट खायला मिळालं, ते सुद्धा काम केल्यानंतर. कोणतं काम? हेवी काम, लोखंड अनलोड करण्याचं काम शिपवरून. कॅप्टनला सुद्धा त्याचं काम आवडला. कॅप्टनने म्हटलं की तुला जर काम करायचं असेल तर तू काही दिवस इथं काम करू शकतोस डेली बेसिसवर. माय वर्क प्लीज द कॅप्टन सो वेल दॅट ही टोल्ड मी इफ आय डिझायर्ड आय कुड कंटिन्यू वर्किंग फॉर अ स्मॉल अमाऊंट पर डे. काही तुला पैसे मिळतील पर डे बेसिसवर, तू काम करू शकतोस. आता हे तो करत राहिला इन ऑर्डर टू इकॉनॉमाइज. आता त्याला हॅम्प्टनला जायचं होतं आणि हॅम्प्टनला जाण्यासाठी त्याला पैशाची गरज होती आणि रोज मग खायला प्यायल्यासाठी पण पैसे पाहिजेत. म्हणून त्याने काही दिवस काम केलं आणि त्याला शेल्टर कुठं होतं तुम्हाला माहीत आहे? पेवमेंटच्या खाली जो साईडवॉक, ती जागा होती, तिथं बिचारा रात्री तो झोपायचा. आय वॉज इन रिचमंड मेनी इयर्स आफ्टर दॅट. रिचमंडमध्ये असेच काही वर्ष गेले. आय वॉज इन रिचमंड मेनी इयर्स आफ्टर दॅट. द कलर्ड सिटीजन ऑफ रिचमंड व्हेरी काइंडली टेंडर्ड मी. आता हे नंतरचं ते सांगत आहेत, मी याच्याबद्दल तुम्हाला नंतर सांगतो. व्हेन आय हॅड सेव्ड व्हॉट आय कन्सिडर्ड इनफ मनी. लेखकाला लेखक काय सांगतो माहीत आहे का, की रिचमंडमध्ये तो राहिला, शिपमध्ये काम केलं, कॅप्टननी पैसे दिले, साईडवॉकच्या खाली, पेवमेंटच्या खाली तो झोपायचा. लेखक म्हणतो की रिचमंडला मी आलो होतो खूप वर्षानंतर, तेव्हा बरेचसे माझे जे काळे लोक होते ते एकत्र आले, त्यांनी मला सत्कार केला आणि त्यांनी जो सत्कार केला तो या साईडवॉकच्या जवळच कार्यक्रम झाला होता. तेव्हा लेखकाला त्या सत्कारापेक्षा ती जी जागा होती, त्या जागेपेक्षा त्या साईडवॉक जी होती, जो पेवमेंट होता, ते त्याला त्याची आठवण खूप आली. कारण की त्या पेवमेंटच्या खाली तो बरीच रात्र त्यांनी काढली होती. थोडेफार पैसे जमा झाल्यावर, वेन आय हॅड सेव्ड व्हॉट आय हॅव कन्सिडर्ड इनफ मनी विथ विच टू रीच हॅम्प्टन, आय थँक द कॅप्टन फॉर द वेसल ऑफ हिज विदाउट एनी अनयुज्युअल अकरन्स. अच्छा, आय रीच हॅम्प्टन. तर
पैसे जमा झाले. त्याने कॅप्टनला थँक्यू म्हटलं आणि म्हटलं की सर मी आता निघतो इथून, मी आता काम करू शकत नाही, मला हॅम्प्टनला जायचं आहे. त्याने म्हटलं ठीक आहे तू निघू शकतोस. आणि कुठलाही त्रास न होता आता मात्र तो हॅम्प्टनला पोहोचला विथ अ सरप्लस ऑफ एक्झॅक्टली 50 सेंट्स विथ विच, आणि त्याच्याकडे 50 सेंट्स बाकी होते विथ विच टू बिगिन माय एज्युकेशन. 50 सेंट्स त्याच्याकडे होते आता बाकी, आणि त्याने ठरवलं की 50 सेंट्स बाकी आहेत, यावरून मी आपलं एज्युकेशन पूर्ण करेन. टू मी इट हॅड बीन अ लॉंग, आणि खूप लॉंग इव्हेंटफुल जर्नी आहे. आणि लेखकाला ही जी जर्नी होती लेखकाची खूप लांब होती. खूप दिवस गेले, महिने गेले, आणि बऱ्याच गोष्टी तो शिकला सुद्धा. इफ द पीपल हू गेव द मनी टू प्रोव्हाइड द बिल्डिंग, that building could appreciate the influence the sight of it had upon ल ठीक आहे ना, हा तेवढा काही फारसा. आय फील दॅट अ न्यू काइंड ऑफ, हां आता हॅम्प्टनला गेल्यावर त्याला नवीन नवीन बिल्डिंग्स दिसले. 3 स्टोरीज, 5 स्टोरीज, इतका मोठा शहर त्याने यापूर्वी कधी बघितला नव्हता. तर एक वेगळाच अनुभव त्याला इथं आला. आणि थोडी भीती वाटली, कारण की ॲडमिशन मिळते की नाही मिळत. आय रिझॉल्व as soon as possible after reaching the grounds of the हॅम्प्टन इन्स्टिट्यूट. आता तो हॅम्स्टन ज्या शाळेत त्याला जायचं होतं त्या शाळेमध्ये पोहोचला. आय प्रेझेंटेड मायसेल्फ बिफोर द हेड टीचर. आता ते हेडमास्टर जे होते किंवा हेड टीचर जे होते त्यांच्यापुढे त्याने स्वतःला प्रेझेंट केलं असाइनमेंटसाठी, की मला असाइनमेंट द्या, मी पूर्ण करतो आणि मला मग तुम्ही ॲडमिशन द्या. आता याचे जे कपडे होते, याचा जो अवतार होता इतका खराब होता की त्या हेड टीचर असं वाटलं की हा कोणीतरी लफंगा पोरगा आहे, हा इथं टाईमपाससाठी आलेला आहे आणि याला काही ॲडमिशन पाहिजे नाही. तर तिने बाकीच्या मुलांना ॲडमिशन्स दिले, त्यांना असाइनमेंट दिले, परंतु याला असाइनमेंट दिलंच नाही. कारण की असाइनमेंट दिल्यावर चेक केल्यावर ते पाहत होते की या मुलामध्ये शिकण्याची किती ॲबिलिटी आहे आणि शिकू शकतो का की नाही. असाइनमेंट जर बरोबर केला असेल तर मगच त्याला ॲडमिशन दिली जायची. लेखक बिचारा उभाच राहिला तिथं. आणि आपला धडा आता शेवट संपत आलेला आहे. बस हा शेवटचा पेज आहे. थोडा वेळ लेखक तिथंच राहिला. नंतर मग थोड्या वेळाने मॅडम पण बाहेर आल्या. आफ्टर सम आवर्स हॅड पास द हेड टीचर सेड टू मी द ॲडजॉइनिंग रिसिटेशन रूम नीड स्वीपिंग. तिने म्हटलं की एक काम कर, बाजूचे जे रिसिटेशन रूम आहे जिथं प्रार्थना वगैरे होते किंवा क्लास वगैरे होते ती खूप घाणेरडी आहे. तू एक काम कर, तू जा झाडू घे, पूर्ण रूम साफ कर. मॅडमनी, हेड टीचर ज्या होत्या त्यांनी कुणाला म्हटलं, लेखकाला म्हटलं. लेखकाला तर सवय होती. बघा काही काही गोष्टींचा फायदा कसा होतो. लेखक मिसेस रफनरकडे काम करायचा आणि खूप चांगला काम करायचा. त्याला तो तिथे शिकला की स्वच्छता नीटनेटकेपणा कसा केला पाहिजे. त्याने ते जे रेसिटेशन रूम होती इतक्या छान पद्धतीने झाडून काढली, साफ केलं. टेबल, खुर्च्या, चेअर्स, सगळे विंडोज, दरवाजे इतक्या चांगल्या पद्धतीने साफ केलं की हेड टीचर जेव्हा परत आले आणि त्यांनी रुमाल घेतला आणि एकूण एक दरवाजा पुसून काढला, चेअर पुसून काढले, सोफा पुसून काढला, हे बघण्यासाठी की याच्यावर डस्ट दिसतो का, आणि त्यांना एकही डस्ट तिथं दिसला नाही. हेड टीचर खुश झाले. त्यांनी पाहिलं की या मुलामध्ये काम करण्याची एक जिद्द आहे. आणि ह्या ज्या हेड टीचर होत्या ह्या सुद्धा यांकी वुमन होत्या. यांकी म्हणजे जे नॉर्थ अमेरिकून आलेले असतात. आणि त्यांनी शी टूक हर हँडकरचीफ अँड रब इट ऑन द woodwork about the walls, over the table and benches when she was unable to find one bit of dirt on the floor or a particle of dust on any of the furniture. She quietly remarked, I guess you will do to enter this institution. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मला असं वाटतं की तुला या इन्स्टिट्यूशनमध्ये एंट्री मिळेल. लेखकाने बघा काय तुलना केली. लेखकाने असं म्हटलं की जेव्हा त्या बाईने असं म्हटलं की तुला या इन्स्टिट्यूशनमध्ये एंट्री मिळेल, लेखकाला इतका आनंद झाला जेवढा आनंद एखाद्या मुलाला हार्वर्ड किंवा येल युनिव्हर्सिटीमध्ये, खूप प्रसिद्ध मोठे युनिव्हर्सिटी आहेत जगातले, या युनिव्हर्सिटीजमध्ये जेव्हा एखाद्या मुलाला एंट्रन्स एक्झाम दिल्यावर प्रवेश परीक्षा दिल्यावर जेव्हा ॲडमिशन मिळते ना, त्यांनाही तेवढा आनंद होत नसेल जेवढा आनंद
लेखकाला झाला होता आणि त्याची जी प्रवेश परीक्षा होती ती फार वेगळ्या पद्धतीची होती. त्याला तर रूम साफ करावं लागलं होतं. अशा प्रकारे लेखकाचा जो आहे एज्युकेशनचा प्रवास चालू झाला आणि आशा करतो की तुम्हाला हा जो एक्सप्लेनेशन आहे आवडला असेल. खूप मस्त धडा आहे मित्रांनो. बघा की काय काय करावं लागतं काही काही लोकांना एज्युकेशन घेण्यासाठी. जी गोष्ट आपल्याला सहजतेने मिळते ती बाकी लोकांना तेवढ्या सहजतेने मिळत नाही. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला सहजतेने मिळत आहे तिचा व्हॅल्यू आपण जपून ठेवला पाहिजे, तिला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. लाईटली कॅज्युअली कोणत्याही गोष्टीला घेऊ नये. धडा तर मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. मागचे प्रश्न थोडे सोडवून पाहाल आणि एकदा धडा पुन्हा वाचाल, स्वतः वाचा. वाचून झाल्यावर पुन्हा हा व्हिडिओ पहा. आयडिया तुमची क्लिअर होऊन जाईल. काही प्रॉब्लेम असतील तर मला विचाराल. ठीक आहे, भेटू नंतर मग.